नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत ओनियन उत्तप्पा। तर चला सुरू करूया। उत्तप्पा बनवण्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर। हे सगळं आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे। तवा गरम झाल्यानंतर त्यावर सगळीकडे तेल पसरवून घ्यायचं आहे आपल्याला। सकाळी मी डोसे बनवले होते, पण नंतर आधी म्हटलं की मला ओनियन उत्तप्पा खायचा आहे, तर मग मी ते बनवायला घेतलं। आता आपण पीठ टाकून घेऊया। जाडसरच आपल्याला उत्तप्पा बनवायचा आहे। डोसासारखं आपल्याला अगदी पातळ लेयर नाही टाकायची। उत्तप्पा किंवा डोसा काहीही करताना आपण तवा आधी व्यवस्थित गरम झाला आहे याची काळजी घ्यायची आहे। आता आपण यावर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालणार आहोत। थोडंसं उलटण्याने आपण त्याला प्रेस करून घेऊया, म्हणजे ते सेट होईल। थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जवळपास अर्ध्या मिनिटाने आपल्याला उत्तप्पा पलटी करून घ्यायचा आहे। आधी कडेने तो काढून घ्यायचा आहे आणि मगच पलटी करायचा आहे। दुसऱ्या बाजूनेही एक अर्धा मिनिट आपल्याला शेकून घ्यायचा आहे। आता आपला उत्तप्पा रेडी आहे। याच्यासोबत मी खोबऱ्याची चटणी केली आहे आणि पहिला उत्तप्पा झाला की लगेचच मी टेस्ट करायला दिला होता। आता अशाच प्रकारे मी बाकी उत्तप्पेही बनवून घेते। प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की तिचा चेहरा जो आहे तो छान दिसावा, स्किन तिची छान असावी, ग्लो चेहऱ्यावर असावा। तर यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांची काळजी घ्यायची आहे, पण त्यातल्या त्यात आणखीन एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला आज सांगणार आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येणार नाही। काही महिलांना बऱ्याचदा वांग येतो चेहऱ्यावरती, तर तो पण येऊ नये। तर यासाठी आपल्याला आधीपासूनच प्रिकॉशन घ्यावी लागतात, कारण असं होतं ना की तुम्ही सुरुवातीपासून जर काळजी नाही घेतली तर पुढे येणाऱ्या काळात तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स स्किनचे होऊ शकतात। तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत। तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की महिलांना अशी सवय असते की जेव्हा त्या घराच्या बाहेर पडतील, म्हणजे कुठेतरी जायला निघतील, तेव्हाच त्या चेहऱ्याकडे बघतात। म्हणजे दिवस सकाळपासून तर त्या आरशात चेहराही पाहत नाही, वेळही नसतो, आय नो, पण तरीही आपण आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे। अगदी 2 ते 3 मिनिट लागतात, त्यासाठी जास्त वेळ देण्याची गरज नाही। जर तुम्ही ही काळजी घेतली ना तर भविष्यात तुम्हाला स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स येणार नाहीत। तर काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे कराल त्यानंतर आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। तुम्ही जे कुठलं यूज करता, कुठलंही करा जे तुमच्या स्किनला सूट होत असेल। मी असं नाही म्हणते की जे मी यूज करते ते करा किंवा कुठलं पर्टिक्युलर एका ब्रँडचं करा, तुम्हाला जे सूट
सूट होते ते मॉइश्चरायझर वगैरे तुम्ही यूज करू शकता, जी क्रीम तुम्ही यूज करताय, पण ती तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर लावायलाच हवी. कारण तुम्ही पाहू शकता की घरात ज्या वस्तू ठेवलेल्या असतात, जर आपण कोथिंबीर वगैरे किंवा भाजी एखादी बाहेर ठेवली तर ती संध्याकाळपर्यंत कशी सुकून जाते, तसंच आपल्या स्किनचंही आहे. जरी आपल्याला ते जाणवत नसलं तरी आपली स्किन डॅमेज होत असते, त्यामुळे त्याला एक लेयर जर त्याच्यावरती असेल तर स्किन प्रोटेक्ट होते. तुम्ही पाहिलं असेल आपण दररोज घर साफ करतो, पण टेबल वगैरे असेल तिथली आपण धूळ साफ केल्यानंतर सेकंड डेला ती पुन्हा तिथे तसा एक धुळीचा लेयर असतो, डस्ट जमा होते. तर तसंच आपल्या स्किनला देखील या डस्टमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आपल्या स्किनवरती जर एक लेयर असेल ना तर आपली स्किन डॅमेज होत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाली की लगेचच तुम्ही जी कुठली क्रीम वापरता ती तुम्ही लावून घ्यायची आहे. आपण नॉर्मली ज्या क्रीम वापरतो त्यापेक्षा जर आपण अँटी एजिंग क्रीम वापरल्या ना तर त्याच्यामुळे आपल्या स्किनवर बराच इफेक्ट चांगला आपल्याला जाणवतो. खूप चांगला रिझल्ट आहे याचा. तरी पण मी सजेस्ट करेन की तुम्ही जी कुठली तुम्हाला सूट होते ती क्रीम यूज केली तरी चालेल, पण ती दररोज तुम्ही लावणं गरजेचं आहे. जर एखाद्या दिवशी तुम्ही बाहेर नाही गेला तर अक्षरशः तुम्ही चेहऱ्यावरती काहीच लावत नाही, तर असं करू नका. जरी तुम्ही घरात असाल तरी सकाळी उठल्यानंतर पूर्ण जसं आपण बाहेर जाताना रेडी होतो तसं रेडी व्हा. तुम्हालाही छान वाटेल, तुम्हाला जे बघतात घरातले लोक त्यांनाही छान वाटेल आणि तुमची स्किन मेन म्हणजे सगळ्यात चांगली राहील. याचा व्लॉग मी इथेच एंड करते. याचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.